गुड इव्हिनिंग. तर बघा काल आपण काय बघितलं बघ. तर बेसिक चार्ट टाइप बघितले, त्यात कॅन्डलस्टिक चार्ट कसा असतो, काय असतो, त्याचे ओपन हाय लो क्लोज व्हॅल्यू कशा रीड करायच्या ती प्रोसेस बघितली. त्यानंतर आपण पुढे गेलो, टाइम फ्रेम म्हणजे काय, 5 मिनिटं, 15 मिनिटं, 30 मिनिटं किंवा डेली टाइम फ्रेम कशी लावायची वगैरे ते सगळं आपण चार्टवर बघितलं. त्यानंतर इकॉनॉमी चार्ट बघितला. त्यामध्ये दोन प्रकारच्या कॅन्डल असतात, एक प्लेन असते, एक डोजी असते. तर प्लेन कॅन्डल म्हणजे काय, प्लेन कॅन्डल कशी ओळखायची, त्याच्या पूर्ण प्रोसेस बघितली, त्याचे डेफिनेशन बघितलं. ओपन व्हॅल्यू इक्वल टू हाय राहतो किंवा ओपन व्हॅल्यू इक्वल टू लो असेल तर त्या कॅन्डलला आपण प्लेन कॅन्डल म्हणतो. ही पूर्ण प्रोसेस आपण बघितलेली आहे. त्यानंतर आपण डोजी कॅन्डल बघतोय. तर ओपन नॉट इक्वल टू हाय, नॉट इक्वल टू लो, तर अशी जर प्रोसेस असेल तर त्याला आपण डोजी कॅन्डल म्हणतो. तर ती प्रोसेस पण आपण बघितली. आणि यानुसार मार्केटमध्ये कंटिन्युएशन ऑफ ट्रेंड काय, ट्रेंड कधी थांबतोय, काय प्रोसेस आहे, त्या सर्व गोष्टी कशा डिकोड करायच्या चार्ट बघून ते आपण कालच्या सेशनमध्ये डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, ती पूर्ण प्रोसेस. त्यानंतर आपण अजून एक कन्सेप्ट बघितला की कधी कधी मार्केट एका रेंजमध्ये साइडवाईज मुवमेंट करतो. तर त्या मुवमेंटला आयडेंटिफाय करण्यासाठी तुम्हाला इनसाइडर कॅन्डलचा कन्सेप्ट आपण बघितला आहे. इकॉनॉमी चार्ट लावणार, त्यामध्ये जर एखाद्या कॅन्डलच्या आतमध्ये मार्केट मूव्ह करत असेल तर त्या मुवमेंटला आपण इनसाइडर मुवमेंट म्हणतोय. प्रिव्हियस कॅन्डलचा हाय आणि लो जोपर्यंत त्याच्या वरती किंवा त्याच्या खाली मार्केट निघत नाही तोपर्यंत मध्ये जेवढ्या पण कॅन्डल असतील त्यांना सर्वांना इनसाइडर कन्सिडर करायचं. ही पूर्ण प्रोसेस काल आपण डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेली आहे. आणि या गोष्टी जर तुम्हाला क्लिअर असतील तर या सर्वांचा वापर करून आता पुढे आपल्याला सर्वात एक महत्वाची कंडिशन पुढे सुरू करायची आहे. आणि आपल्याला आज शिकायचं आहे की डिसायसिव्ह कॅन्डल म्हणजे काय. डिसायसिव्ह कॅन्डल कोणाला म्हणायचं, तर डिसायसिव्ह कॅन्डल म्हणजे अशी कॅन्डल की ज्या कॅन्डलवर तुम्हाला ट्रेंड अनालिसिस करायची, की ही कॅन्डल आहे, या कॅन्डल मध्ये जे काही मार्केटमध्ये ओआय डेटा वगैरे जनरेट झाला असेल, जी काही प्रोसेस झाली असेल, त्याला आपण कन्सिडर करून पुढे मार्केट वरती जाईल का खाली जाईल हे आयडेंटिफाय करायचं कसं. कारण की नॉर्मली जर तुम्ही चार्टवर जाल, एक्झाम्पल आता मी तुम्हाला एक चार्ट दाखवतो आणि आपण जर रॅन्डमली बघितलं तर जसं आपण हे कॅल्क्युलेशन केलं बघा, हा सेलिंग झोन होता, हा बाईंग रेंज होता. पण मग तुम्ही दर 5 मिनिटं 15 मिनिटात नवीन नवीन कॅन्डल मार्केटमध्ये तयार होत असतात. तर एक्झॅक्टली कोणत्या कॅन्डलला आपल्याला कन्सिडर करायला पाहिजे, काय प्रोसेस करायला पाहिजे. नाही तर मी इथं बसलो, कोणी ही कॅन्डल घेईल, कोणी ही घेईल, कोणी ही घेईल. तर एक्झॅक्टली कॅन्डल सिलेक्शन काय, की कुठपर्यंतचा डेटा इम्पॉर्टंट आहे आणि त्यानुसार मार्केटला कोणाला साइडवेज म्हणायचंय, कोणाला पुलबॅक म्हणायचंय, या सर्व गोष्टी आयडेंटिफाय करायला इथं जेवढ्या पण कॅन्डल क्रिएट होत आहेत या कॅन्डल पैकी आपल्याला पहिले डिसाइड करायचंय की डिसायसिव्ह कॅन्डल कोणती. तर डिसायसिव्ह म्हणजे काय, की ज्या कॅन्डलचा यूज करून तुम्ही मार्केटच्या, आता जसं मी इथं बसलेलो आहे, तर उद्याचा ट्रेंड अप किंवा डाऊन कधी सुरू होईल हे जे आपण आयडेंटिफाय करणार आहोत. तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये याल, लाईव्ह मार्केटमध्ये येऊन पण करू शकताय किंवा आपण जसं आता बसलोय आणि उद्याच्या मार्केटच्या ट्रेंड अप डाऊन हे आयडेंटिफाय करायला या ज्या काही कॅन्डल मार्केटमध्ये क्रिएट होत आहेत त्यापैकी डिसायसिव्ह कॅन्डल कोणती आहे, त्या डिसायसिव्ह कॅन्डलला आपल्याला आयडेंटिफाय करायचे. तर पहिले डिसायसिव्ह कॅन्डल म्हणजे काय त्या कंडिशन सांगेल. आणि तुम्ही जेव्हा पण मार्केट समोर याल तिथून पुढे मार्केटमध्ये अप ट्रेंड कधी सुरू होईल की डाऊन ट्रेंड कधी सुरू होईल हे आयडेंटिफाय कसं करायचं ती प्रोसेस आपलं. जसं की बघा आज बघा की नॉर्मली तुम्ही इंडिकेटर बघाल, कोणते इंडिकेटर बघाल तर हा इंडिकेटर इथे ग्रीन झाला होता, वरती वरती गेलं. आणि तुम्ही आज सकाळी पण बघा की पहिले मार्केट थोडं गॅपअप झालं 50-60 पॉईंट या लेवलला होता. आपण वेट अँड वॉच केला, आपण कोणतेही तर बाईंग नाही केलं कारण आपली बाईंग झोन हा होता. याच्या वरती क्लोज झाला असत तर बाय केला असता आणि मार्केट इथून खाली आला, सेल पॉईंटच्या खाली क्लोज झाला, आपण मंदी केली, बरोबर आहे, बिअर कॉल स्प्रेड घेतला, मान्य आहे. पण मुद्दा आहे की या बाईंग रेंज आणि सेलिंग रेंज कॅल्क्युलेट कशा करायचा त्यासाठीची डिसायसिव्ह कॅन्डल इम्पॉर्टंट आहे. कारण की नॉर्मली तुम्ही जर याल तर इथं वेगवेगळ्या कॅन्डलवर प्रोसेस करा तर कॅन्डल भरपूर आहेत. पण एक्झॅक्टली मार्केटमध्ये कोणत्या टाइमला मार्केटमध्ये कोणता ओआय डेटा होता की जो मार्केटचा ट्रेंड डिसाइड करेल, त्यासाठी डिसायसिव्ह कॅन्डल इम्पॉर्टंट आहे. तर डिसायसिव्ह कॅन्डल काय ती मी तुम्हाला आता कंडिशन सांगेल. आणि डिसायसिव्ह कॅन्डल का वापरायची आहे, तर इथं बसून उद्या कोणत्या रेंजच्या वरती गेलं तर अप ट्रेंड कन्सिडर करायचं आहे, कोणत्या रेंजच्या खाली गेलं तर डाऊन ट्रेंड मार्केटला कन्फर्म होणार आहे.
हे आयडेंटिफाय करण्यासाठी डिसायसिव्ह कॅन्डल इम्पॉर्टंट आहे आणि म्हणून ही कंडिशन सर्वात जास्त महत्वाची राहील. तर डिसायसिव्ह कॅन्डल कोणाला म्हणायचं आहे तर तुम्ही पहिले मला सांगा, तुम्हाला प्लेन कॅन्डल ओळखता येते का? चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचा आहे, यस और नो. प्लेन कॅन्डल ओळखता येईल प्रत्येकाला? यस. आपण काल बघितलंय ओपन इक्वल टू हाय राहील किंवा ओपन इक्वल टू लो राहील, प्लेन कॅन्डल ओळखताय. दुसरं की तुम्हाला कॅन्डल जी काही बनते ती इनसाइडर बनते की नॉन इनसाइडर बनते हे ओळखता येईल का? इनसाइडर की नॉन इनसाइडर? हो काय, आपण दोन्ही कंडिशन कालच्या लेक्चरमध्ये पूर्ण डिटेल बघितल्या आहे. तर मग याच दोन्ही गोष्टी आपण जे शिकलो त्याचा वापर करून डिसायसिव्ह कॅन्डल, तुम्ही जे पण आता मी एक कॅन्डल व कर्सर ठेवेल, तुम्ही स्वतः सांगाल ती कॅन्डल डिसायसिव्ह आहे की नाही आहे. ओके, तर प्रोसेस मी स्टार्ट करतो. कंडिशन काय बघा, तर डिसायसिव्ह कॅन्डलचा वापर करायचा ट्रेन अनालिसिस साठी. आणि पहिली कंडिशन काय, तर एखाद्या कॅन्डलला जर मला डिसायसिव्ह सांगायचंय तर ती कॅन्डल पहिले तर प्लेन असायला पाहिजे. मस्ट बी अ प्लेन. जर ती कॅन्डल प्लेन असेल तरच ती डिसायसिव्ह राहू शकते. याचा अर्थ जर एखादी कॅन्डल डोजी राहिली, जिला वरती खाली दोन्ही साईडला वीक असेल, दोन्ही बाजूला लाईन असतील, तर ती डिसायसिव्ह राहूच शकत नाही. म्हणजे बघितलं कळेल, जर वरती खाली लाईन असेल तर ती डिसायसिव्ह नाही. डिसायसिव्ह असण्यासाठी पहिली कंडिशन आहे मस्ट बी अ प्लेन. ओके. दुसरी कंडिशन काय, प्लेन सोबत सोबत ती नॉन इनसाइडर पाहिजे. एखादा मागच्या कॅन्डलच्या आतमध्ये नकोय. प्लेन कॅन्डल बनली पण प्रिव्हियस कॅन्डलच्या आतमध्ये असेल तर तिला मला इग्नोर करायचं आहे. तर डिसायसिव्ह म्हणजे प्लेन असायला पाहिजे आणि दुसरी म्हणजे नॉन इनसाइडर असायला पाहिजे. म्हणजे नवीन हाय किंवा नवीन लो काहीतरी मार्केटने ब्रेक केलेला असेल, म्हणजे मार्केट त्या टायमाला बायर किंवा सेलर कोणीतरी विनर मार्केटमध्ये. इनसाइडर म्हणजे काय की साइडवेज मार्केट करतो, त्याला आपण इग्नोर करतो. तर प्लेन आणि नॉन इनसाइडर जर एखादी कॅन्डल या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाईड करत असेल तर त्या कॅन्डलला आपल्याला मार्केटमध्ये डिसायसिव्ह कॅन्डल म्हणायचंय. आणि जर ती डिसायसिव्ह कॅन्डल तुम्हाला पिक करता आली तर मग मी तुम्हाला काही सेटिंग माझ्याकडून प्रोव्हाइड करेल आणि त्या कॅन्डलवर कर्सर ठेवून तुम्हाला एक इंडिकेटरची व्हॅल्यू रीड करायची राहील. इंडिकेटरच्या सेटिंग्स वगैरे सर्व मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. तर ती इंडिकेटरची व्हॅल्यू त्या डिसायसिव्ह कॅन्डलवर तुमचा कर्सर असताना मी जे सेटिंग देणार त्यानुसार जे इंडिकेटर असेल त्या इंडिकेटरची जी व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू तुम्ही नोट करायचं आणि त्या व्हॅल्यूचा वापर करून मार्केटचा ट्रेंड अनालिसिस केला जातो. तर ती प्रोसेस आहे. तर पहिले तर हे आपण पुढची स्टेप बघूया. पण एखाद्या कॅन्डलवर मी कर्सर ठेवलं तर ती प्लेन आणि नॉन इनसाइडर या दोन्ही कंडिशन जर सॅटिस्फाईड करत असेल तरच तिला डिसायसिव्ह सांगायचंय. तर मी कॅन्डलवर कर्सर ठेवेल, तुम्हाला विचारेल ती डिसायसिव्ह आहे की नाही आहे. तर तुम्ही दोन्ही कंडिशन स्वतःला विचारायचा. दोन्ही कंडिशन सॅटिस्फाईड झाल्या तर मला यस आन्सर लिहायचं आणि नसेल तर नो लिहून पाठवायचं. ठीक आहे, आपण चार्टवर जाऊया आणि प्रॅक्टिकली ती प्रोसेस करून बघूया. ठीक आहे, आता हे करताना तुम्हाला कोणतीही प्रोसेस करता येईल. आता मी तुम्हाला थोडस कन्फ्युजन तुमचं कमी करायला पाहिजे, बाकी गोष्टी कमी करतोय. ठीक आहे, तुम्ही आता या मिनिटाला बसलेला आहात आणि सगळ्यात शेवटच्या कॅन्डलवर मी आता जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये आल ही प्रोसेस कधी कधी कराल. अल्टिमेटली बघा, तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये आल इथून पुढे मार्केटमध्ये काय होणार ते शोधायचंय. तर तुम्ही जिथं पण मार्केटमध्ये आलात तिथून डिसायसिव्ह कॅन्डल लेटेस्ट जेव्हा मार्केट चालू आहे तिथून लेटेस्ट डिसायसिव्ह कॅन्डल कोणती आहे ती शोधायची. तर जसं इथं मी बसलेलो आहे तर सगळ्यात लेटेस्ट कॅन्डल ती शेवटची आहे. ही कॅन्डल डिसायसिव्ह आहे का? यस और नो चार्ट बॉक्स में रिप्लाय करायचं. असेल तर यस सांगा, नसेल तर नो लिहून पाठवायचंय. पहिली गोष्ट स्वतःला विचारायचं प्लेन आहे का? ओपन इक्वल टू हाय, ओपन इक्वल टू लो असेल, दोन पैकी काही पण एक कॅन्डल असेल. रेड असेल तर ओपन इक्वल टू हाय राहतो आणि ग्रीन असेल तर ओपन इक्वल टू लो राहतो. परफेक्ट, ही प्लेन आहे आणि प्रिव्हियस कॅन्डलच्या लोच्या खाली पण आलेली आहे. तर ही डिसायसिव्ह आहे. यस, ओके, क्लिअर आहे सर्वांना? परफेक्ट. अजून ही कॅन्डल डिसायसिव्ह आहे का? आता मी डिसायसिव्ह विचारलं तुम्हाला, डिसायसिव्ह आहे का? नो. का नाहीये ते सांगायचं, रिझन सांगायचं. नो म्हणजे का नाहीये? डोजी आहे, प्लेन पाहिजे होती, वरती खाली बोथ साइड तिला लाईन असल्यामुळे
आपण तिला इग्नोर करावं लागेल, ती कॅन्डल आपल्या कामाची नाहीये. ठीक आहे. ओके, त्यानंतर ही वाली बोला. ही 2:40 जी कॅन्डल दिसते ती कॅन्डल काय प्रॉब्लेम आहे? पहिले तर प्लेन आहे बघा, ओपन इक्वल टू लो व्हॅल्यू सेम दिसतात त्याच्या, पण पण इनसाइडर आहे, इग्नोर करून टाकू. ठीक आहे, परफेक्ट. ओके, अजून थोडस बघूया 2-4 एक्झाम्पल. आता मग ही 5 मिनिटाचा टाइम फ्रेम बघितलं. ठीक आहे, मी 5-15 मिनिटं लावतो, वेगवेगळं वापरून दाखवेल मी तुम्हाला. से एक्झाम्पल. आता हा आजची सकाळी 9:85 कॅन्डल 9:45 डिसाइसिव्ह आहे की नाही? यस ऑर नो? यस. आता मी या सर्वात शेवटच्या आजची लास्ट कॅन्डल पासून मी जाईल. इथं मी बसलेलो आहे आणि उद्या मार्केटचा काय ट्रेंड राहील ते मला ओळखायचंय. तर जिथं तुम्ही मार्केटमध्ये आलात तिथून मागे 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 जायचं. लेटेस्ट डिसाइसिव्ह कॅन्डल जी असेल तिला मार्क करायची. तर पहिले तर जे सगळ्यात शेवटची लेटेस्ट कॅन्डल आहे ती डिसाइसिव्ह आहे का? नाहीये. मागे जा. ही आहे का? नाहीये. ही आहे का? नो. या तिन्ही कॅन्डल आपल्या काही कामाचे नाही, जस्ट इग्नोर करायचं आहे. ही आहे का? यस यस यस. एवढ्या इझिली तुम्हाला कॅन्डल ओळखता येतील. त्याच्यानंतर ही आहे का? ही बघ, 1 2 3 कोणती डिसाइसिव्ह नाहीये. ही एकच होती. त्याच्यानंतर ही आहे का? यस. आता काल मी तुम्हाला सांगितलं बघा, एकदा मार्केटने ट्रेंड पकडला आपल्या प्रोसेसनुसार, 15 मिनिट टाइम फ्रेम लावली, कंटिन्युअस मार्केट डोजी डोजी बनवतात, खाली खाली चालू आहे. जसं प्रॉफिट बुकिंगचं टायमिंग कधी कसं आलं असेल बघा. मी निफ्टीला थोडा लवकर बुक केला होता तरी या कॅन्डलला, आणि बँक निफ्टीला ऑलमोस्ट या कॅन्डल नंतर जसं हे साईडवेज व्हायला लागलं तेव्हा बँक निफ्टीला दिला. का दिला? कारण की डिसाइसिव्ह कॅन्डल आली बघा इथं, की मार्केट खाली पडते आणि एक ग्रीन कॅन्डलची डिसाइसिव्ह कॅन्डल तयार झाली. तर ठीक आहे ना, आपण ऑलरेडी भरपूर प्रॉफिट मध्ये आहेत. इथून अजून 5-50 पॉईंट खाली पण पडलं तर ठीक आहे. आपल्याला प्रॉफिट सिक्युअर करणं गरजेचं आहे, की एखादी कॅन्डल डिसाइसिव्ह बनते याचा अर्थ काय होतंय? पुलबॅक करतोय मार्केट. तर प्रॉफिट बुकिंगचं तुम्हाला म्हणजे ट्रेड घेतल्यानंतर त्याला एक्सटेंड कसं करायचं याच्यासाठी याचा वापर चांगला करता येतो. ते प्रॅक्टिसने तुम्हाला अजून जमेल. ते ऑब्झर्वेशन करा, चार्ट जेवढं बघाल तेवढं तुम्हाला ते बेनिफिट भेटेल. ओके, अजून सपोज से एक्झाम्पल, मी 1 वाजता मार्केट समोर आलो. इथं 1 वाजता सपोज आहे, 1 वाजता आपण आलोय आणि 1 वाजेनंतर पुढे मार्केटमध्ये काय होईल ते मला शोधायचंय. तुम्ही 1 वाजता असेल याचा अर्थ या पुढच्या कॅन्डल मला दिसत नाहीये. 2 मिनिटासाठी मी त्याला हाईड करतो. ओके, 1 वाजता मला एवढीच कॅन्डल दिसते. तर मी डिसाइसिव्ह कॅन्डल कोणती कन्सिडर करेल? चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचं. आता 1 वाजता जी कॅन्डल असेल ती चालेल का? ही इग्नोर करावी लागेल. ही चालेल का? ही पण बघा इनसाइडर आहे. इनसाइडर आहे, सोडून द्यावं लागेल. ही चालेल का? 12:30ची 12:30 वाजता मार्केटची जी कॅन्डल बनलेली आहे ती आपल्या कामाची कॅन्डल आहे, डिसाइसिव्ह कॅन्डल आहे. बरोबर आहे. हे तुम्ही कधी पण करू शकताय. आपल्याला कधी करायचंय? डेली, दिवसभर मार्केटमध्ये ज्यांना वेळ असेल ते कंटिन्युअस करतील तरी चालेल. पण आपलं एम काय, की आपलं सेकंड जॉब इन्कम सोर्स म्हणून बघायचंय, जॉब पण करायचंय, बाकी सर्व गोष्टी करायच्या. तर मी आता इथून पुढे जे ट्रेन अनालिसिस शिकवेल ते कशी शिकवणार आहे, की मी इथं बसलोय, उद्याचा दिवसभराचा मार्केटचा ट्रेंड अप राहील का डाऊन राहील, मला एकदा डिसिजन घ्यायचंय, ट्रेड करायचंय, मार्केटला सोडून द्यायचंय. तर त्यासाठी काही कंडिशन्स मी आता तुमच्या समोर ठेवणार आहे, की टाइम फ्रेम कोणती लावायची, कसं करायचं, सर्व गोष्टी मी आता टप्प्याटप्प्याने सांगेल. तर तुम्ही ही जो डिसाइसिव्ह कॅन्डलचा कन्सेप्ट मी सांगितला तो 5 मिनिटाच्या चार्ट वर वापरला तरी पण कंडिशन सेम राहतील तुमच्यासाठी. तुम्ही ती 15 मिनिटाला वापरा, 1 आवरला वापरा की डेलीला वापरा, डिसाइसिव्ह कंडिशन सेम. आता बोला, ही कॅन्डल आता 5 मिनिटाची लावलेली आहे, ही कॅन्डल डिसाइसिव्ह सांगू शकता का?
सांगता येत आहे का? नाही ना? काय प्रॉब्लेम? इनसाइडर आहे, इग्नोर करायचं आहे. बरोबर आहे. 3 मिनिटं पण करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला पाहिजे ती टाइम फ्रेम. से एक्झाम्पल, एखाद्याला 3 मिनिटं लावायचं, 3 मिनिटं सिलेक्ट करा. जेवढं तुम्ही छोटे टाइम फ्रेम जाल, फक्त मुद्दा काय आहे, की तेवढ्या कॅन्डल वाढतील किंवा कमी होतील मोठी केली तर. बाकी काही नाही, बाकी रूल सगळीकडे सेम आहे. 3 मिनिटं लावा, 2 मिनिटं लावा, 1 मिनिट लावा. जसं आता सपोज आली तर 3 मिनिटं लावला. आता बघ, ही ही आपल्याला डोजी दिसते, ही आपल्याला प्लेन दिसते. कंटिन्युअस प्लेन कॅन्डल आहे. त्याच्यानंतर ही परत डोजी आली, परत प्लेन कॅन्डल, परत डोजी आली, परत डोजी आली, परत प्लेन कॅन्डल. तर या डिसायसिव्ह आहेत. ज्या प्लेन पण आहे आणि नॉन इन्सर्टर आहेत त्याला डिसायसिव्ह म्हणणार. आणि प्लेन आहे पण इन्साइडर असेल ती पण आपल्या कामाची नाही आहे, आणि डोजी तर अजिबातच कामाची नाही आहे. तर ही पूर्ण प्रोसेस आपल्याला अंडरस्टँड करायची. आय होप तुम्हाला क्लिअर होत असेल की प्रोसेस काय कसं करायचं. डिसायसिव्ह कॅन्डल समजल्यावर फायदा काय होतो तो पुढे बघायचा आहे संदीप सर, ते सांगेल ना. आता पहिले एकदा कॅन्डल कळली का त्याचा वापर कसा करायचा, नेक्स्ट स्टेपला आपण आता जाणार आहोत. प्रत्येकाला डिसायसिव्ह कॅन्डल ओळखता येईल का एवढं इम्पॉर्टंट आहे. ओके, ठीक आहे. टाइम फ्रेम वेगवेगळी लावता येईल. मी कोणती वापरायला सांगेल, आपण कसं वापरणार त्या सर्व गोष्टी मी आता तुमच्या समोर ठेवणार आहे. मी जे काही टाइम फ्रेम तुम्हाला देतोय त्याचा माझा उद्देश काय आहे, की दिवसातून मला एक ट्रेड करायचा आहे. 90% टाइम मला सिंगल ट्रेड पाहिजे, मला मल्टिपल ट्रेड नकोय. म्हणून एक ट्रेड मी करेल. कधीतरी दुसरा ट्रेड करायची गरज पडू शकते. अदरवाईज 99% टाइम आपण मार्केटमध्ये एका दिवसाला सिंगल ट्रेड करून काम करतो. ज्यांना पॉसिबल आहे दिवसभर लाईव्ह मार्केटमध्ये स्क्रीन समोर बसू शकतायत, तर छोट्या टाइम फ्रेम मध्ये पण काम करू शकतात, काही प्रॉब्लेम नाहीये. पण मी प्रयत्न करतो ऑलवेज की एकदा डिसिजन घ्या, मार्केटची मॅक्झिमम मुवमेंट कव्हर करता येईल. त्यासाठी टाइम फ्रेम कोणती लावायची, ट्रेन अनालिसिस कसं करायचं, त्या प्रोसेसला मी आता सुरुवात करणार आहे. तर आय होप प्रत्येकाला डिसायसिव्ह कॅन्डल ओळखता येते. हा कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे. याच्यात जर मिस्टेक होत असेल तर मग तुम्हाला अनालिसिस करता येणार नाही. एकदा तुम्हाला डिसायसिव्ह कॅन्डल भेटली तर त्या कॅन्डलवर आपण कर्सर ठेवणार. तेव्हा मी एक इंडिकेटरची सेटिंग तुम्हाला सर्वांना प्रोव्हाइड करेल. त्या इंडिकेटरची जी काही डिसायसिव्ह कॅन्डल आहे, जसं त्याचं ओपन हाय लो क्लोज आपण रीड करतो, तसं त्या इंडिकेटरची व्हॅल्यू पण भेटेल. ती जी काय व्हॅल्यू असेल त्या व्हॅल्यूचा वापर आपल्याला मार्केटच्या ट्रेड अनालिसिस साठी करायचं. तर टाइम फ्रेम काय घ्यायचं बघा. तर सगळ्यात पहिले आपला उद्देश काय, तर मला अशा प्रकारे मार्केटचा ट्रेंड ओळखायचा आहे जो इंट्राडे साठी आज मार्केटची मुवमेंट काय होणार आहे ते आयडेंटिफाय करून देईल. तर पहिला आपला उद्देश काय, हाऊ टू फाइंड ट्रेंड ऑफ मार्केट फॉर इंट्राडे ट्रेड. इंट्राडे ट्रेडिंग करण्यासाठी आपल्याला मार्केटमध्ये इंट्राडे साठी ट्रेंड अनालिसिस कशी करायची, त्यासाठी टाइम फ्रेम कोणता लावायचं, काय लावायचं, त्या सर्व गोष्टी आपल्याला इथं दाखवायच्या. तर पहिली गोष्ट, मला जर दिवसातून एक, कदाचित दुसरा ट्रेड जास्तीत जास्त, तिसरा ट्रेड करायचा नाहीये. त्यासाठी मी सेटअप काय घेतो बघा. तर पहिले जर मी एनएससी बीएससी मध्ये काम करत असेल, मग ते इक्विटी असू दे, फ्युचर असू दे, ऑप्शन असू दे, कोणतेही सेगमेंट असू दे, मला टाइम फ्रेम कोणता लावायचा, चार्ट टाईप कोणता लावायचा. चार्ट टाईप ऑलरेडी आपण जे बघतोय डिसायसिव्ह कॅन्डल आपल्या हिकानशी चार्ट मध्ये भेटणार आहे, तर आपण हिकानशी चार्ट लावणार आहोत. तर चार्ट टाईप नाही तर काय होतं सर, डिसायसिव्ह कॅन्डलच भेटत नाहीये. तर डिसायसिव्ह कॅन्डल साठी जो चार्ट टाईप आहे तो कॅन्डल स्टिक नाही लावायचा, हिकानशी कॅन्डल लावायचा आहे. तो कुठं बदलता येतो, तर बघा जेव्हा तुम्ही इथं याल तर इथं बघा ड्रॉप डाऊन दिसेल. नॉर्मल कॅन्डल तुम्हाला अशा दिसतील, तर इथं डिसायसिव्ह कॅन्डल भेटणार नाही. तुम्हाला त्यासाठी काय करायचंय, कॅन्डल चार्ट चेंज करून तुम्हाला लावायचा आहे हा हिकानशी चार्ट. हिकानशी चार्टवर क्लिक करा, हिकानशी चार्ट येऊन जाईल. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला टाइम फ्रेम कोणती लावायची आहे, बघायला कोणतं पण लावू शकतोय, पण आपल्याला जे अनालिसिस करायचे त्यासाठी मला टाइम फ्रेम लावायची आहे 5 मिनिट्स. 5 मिनिटाची टाइम फ्रेम लावायची आहे. 5 मिनिटच का वापरतोय, तर मार्केटचा ट्रेंड रिव्हर्सल लवकर पण भेटायला पाहिजे आणि मल्टिपल ट्रेड पण नको व्हायला, मुवमेंट पण वेस्ट नको जायला, आणि ट्रेड करताना मला मॅक्झिमम बरोबर एंट्री पण भेटायला पाहिजे. म्हणून सुटेबल टाइम 5 मिनिटं आहे. 1 मिनिट, 2 मिनिटं, 3 मिनिटं वापरू शकताय ज्यांना पूर्ण वेळ लाईव्ह मार्केटमध्ये बसायला वेळ आहे. ज्यांना पूर्ण वेळ नाहीये किंवा ज्यांना बसून पण लाईव्ह मार्केटमध्ये पण काम करायचं पण कंटिन्युअसली बसू शकत नाही, बाकी पण काम असतात, बाकी गोष्टी पण करायच्या असतात,
तर 5 मिनिटं टाइम फ्रेम मला सूट वाटते, मी ऑलवेज 5 मिनिट्स वापरतोय, बेस्ट रिझल्ट भेटेल. त्यापेक्षा कमी टाइम फ्रेम तुम्ही यूज करू शकतात, यूज करायला काही प्रॉब्लेम नाही, त्याच्यात पण रिझल्ट भेटेल, ट्रेड थोडे लवकर भेटतील, अजून मोठी रॅली पण भेटू शकते. पण एका दिवसात तुम्हाला जर 3 मिनिटं किंवा 2 मिनिटं किंवा अजून छोटी टाइम फ्रेम वापरली तर 2-3 ट्रेड तुम्हाला करावे लागतील, पण दोन्हीकडचे तुम्हाला ट्रेड भेटू शकतात, ती प्रोसेस करू शकता. ठीक आहे, तर टाइम फ्रेम आपल्याला लावायची आहे 5 मिनिटं एनएससी बीएससी साठी. जे मी तुम्हाला वेबिनार मध्ये बोललो होतो बघा, की आपण जे अनालिसिस करणार आहोत ते तुम्हाला क्रूड ऑइल, सिल्वर, गोल्ड, कॉपर याच्यासाठी कम्युनिटी मार्केटमध्ये पण करता येईल. बाकी सर्व सेम, फक्त जी टाइम फ्रेम आपण आता 5 मिनिटं लावणार आहे त्याच्याऐवजी तुम्ही टाइम फ्रेम वापरायची आहे 15 मिनिटं. जर तुम्ही 15 मिनिटाची टाइम फ्रेम लावाल तर बाकी सर्व गोष्टी सेम, तुम्हाला कम्युनिटी मार्केटचे पण ट्रेंड अनालिसिस करता येतील. ठीक आहे, तर का, कारण की सकाळी 9 वाजेपासून रात्री 11:30 पर्यंत मार्केट चालतंय, मोठा टाइम पिरियड आहे, म्हणून 15 मिनिटं तिला ओके, सुटेबल. ओके, आता हे जर तुम्ही केलं तर आता जे इंडिकेटर सेटिंग्स आहे, अकाउंट ओपन करायचं, बाकी सर्व गोष्टींसाठी तुम्हाला आता एक नंबर देतो, आकाश सरांचा नंबर देतोय, हा नंबर ऑलरेडी तुम्हाला मी शेअर केला असेल, याच्याशी कॉन्टॅक्ट करायचा. इंडिकेटर सेटिंग आता मी दाखवेल, पण कशी लावायची, काय लावायचं, कसं प्लॉट करायचं, या सर्व गोष्टी तुम्हाला 1-to-1 कनेक्ट करून एकदा प्रॉपर सेट करून घ्यायचं, कारण की अल्टिमेटली त्याची व्हॅल्यू आपल्याला अनालिसिस करायची आहे. तर अनालिसिस करताना इंडिकेटर रॉंग वापरला तर व्हॅल्यू पण रॉंग वापरणार, तर ते नको व्हायला. म्हणून जी काही सेटिंग तुम्हाला दिली जाईल ती प्रॉपर सेव्ह एकदा 10 मिनिटं 15 मिनिटं 1-to-1 सेशन कनेक्ट करून ते करून घ्यायचे. ठीक आहे, तर याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका पहिले. तर आपल्याला इंट्राडे अनालिसिस करण्यासाठी टाइम फ्रेम लावायची 5 मिनिटाची, एनएससी बीएससी कम्युनिटी मार्केटसाठी 15 मिनिटं. ओके, झाला असेल तर चॅट बॉक्स मध्ये डन किंवा यस लिहून पाठवा, पुढची प्रोसेस सुरू करूया. परफेक्ट. आता करायचं काय बघा, आपण कुठं कुठं करू शकतो, इक्विटीमध्ये करता येईल, फ्युचरमध्ये करता येईल, ऑप्शनमध्ये करता येईल, कम्युनिटीमध्ये करता येईल. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलंय सर्व सेगमेंटमध्ये. आता मी जी प्रोसेस शिकवणार आहे त्यासाठी ट्रेंड अनालिसिस साठी तुम्हाला सगळीकडे करता येईल. तुम्हाला इक्विटीच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येतील, फ्युचरच्या करता येतील, ऑप्शनच्या करता येतील, कम्युनिटी मार्केटच्या करता येईल, गोल्ड, सिल्वर, कॉपर, निकेल कोणतं पण. ठीक आहे, आता आता आपल्याला तर ऑप्शन स्ट्रॅटेजी वापरायची आहे. ऑप्शन साठी स्पॉट अनालिसिस इम्पॉर्टंट आहे निफ्टी 50ची. तर आपण पहिले त्याच्यावर पूर्ण इथून अनालिसिस मी तुम्हाला कंटिन्यू करून दाखवणार. तर प्रोसेस कशी करायची बघा, तर जेव्हा आपण अनालिसिस करणार आहोत तर कोणत्या स्क्रिप्टची करायची आहे, कुठं करायची, आपल्या वेबसाईटला लॉग इन कसं करायचंय, त्या गोष्टी पहिले मी तुम्हाला दाखवतो, आणि तिथं डेटा कसं सिलेक्ट करायचा ती प्रोसेस आपण बघूया आणि ते प्रॅक्टिकल करूया. तर हाऊ टू टेक अ डेटा फॉर स्पॉट इंडेक्स किंवा इक्विटी कोणत्याही स्टॉकसाठी. तर तुम्हाला तिथं पहिले विचारलं जाईल एक्शन इक्वल टू काय टाकायचं, तुम्ही एनएससी सिलेक्ट करायचं, तिथं तुम्हाला इन्स्ट्रुमेंट विचारलं जाईल, तुम्ही सध्या इक्विटी सिलेक्ट करायचंय, सिम्बॉल विचारणार निफ्टी 50, निफ्टी बँक किंवा अजून एखादा दुसरा स्टॉक बद्दल करायचं तर स्टॉकचं नाव टाका, पण सध्या निफ्टी 50 किंवा निफ्टी बँक टाका. एवढ्यामध्ये पहिले अनालिसिस प्रॅक्टिस करायची. फाईल नेम तुम्हाला हवं ते फाईलचं नाव तुम्ही देऊ शकता, तुमचं नाव द्या, डेट द्या वगैरे, तुम्ही काही द्या, किंवा तुम्हाला कोणत्या स्क्रिप्टची अनालिसिस केलेली त्याचे नाव टाका. म्हणजे ती फाईल आपण जी सर्व्हरमध्ये स्टोअर करतोय ते कोणत्या नावाने करतोय ती एवढ्यासाठी तुम्हाला ती फाईल नेम पाहिजे. त्यानंतर एंड डेट. एंड डेटचा रूल अगेन मी सांगतो तुम्हाला, की उद्याच्या मार्केटचा ट्रेंड काय राहील हे मला आयडेंटिफाय करायचंय. एंड डेट मी आजची घेईल, सिंपल रूल आहे, की उद्याच्या बघा टुमारो अनालिसिस करण्यासाठी प्रिव्हियस डेटची डेट घ्यायची आहे. म्हणजे सपोज 10 तारखेचा ट्रेंड काय राहील, डेट 9 टाकायची आहे, 15चा काय राहील, डेट 14 तारीख टाकायची. या पद्धतीने पूर्ण प्रोसेस करायची आहे. आता याचं प्रॅक्टिकल प्रोसेस करूया. हे कुठं करायचंय, त्यासाठी आपल्याला जायचंय कोणताही तुमच्याकडे जे काही ब्राउझर असेल ते ब्राउझर ओपन करायचं, गुगल क्रोम वगैरे कोणतंही ब्राउझर असेल ते ब्राउझर चालेल. आणि तुम्हाला जेव्हा रजिस्ट्रेशन तुम्ही केलं तर ज्या टेलिग्रामच्या लिंक दिल्या होत्या त्याच्या सगळ्यात शेवटी आपल्या वेबसाईटचं लॉग इन करण्याची पण लिंक दिलेली आहे, तर त्या लिंकवर क्लिक करायचंय. अदरवाईज जर तुम्हाला लिंक भेटत नसेल तर मी परत एकदा लिंक सर्वांना शेअर करतो वेबसाईटची आपली. ओके, तर आपल्या वेबसाईटवर गेलेलो आहे, मोबाईलवर पण करता येईल. ठीक आहे, ctacademy.co.in. जस्ट याच्यावर मी लॉग इन वर क्लिक करतोय, जस्ट लॉग इन वर क्लिक कराल. ऑलरेडी मी लॉग इन लॉग आउट करतो एकदा. ओके, तर तुम्ही लॉग इन वर क्लिक कराल तर अशी काहीतरी विंडो तुम्हाला दिसेल. युजर नेम पासवर्ड तुम्हाला ऑलरेडी शेअर केलेला आहे,
तर आता मी माझ्याकडे जो लॉग इन आयडी पासवर्ड आहे तो मी टाकतोय, एक मोबाईल नंबर टाकला, लॉग इन आयडी पासवर्ड टाकला आणि जस्ट लॉग इन केलं. ठीक आहे, लॉग इन केल्यानंतर आता पहिला एम काय, तुम्ही फर्स्ट टाइम जेव्हा लॉग इन कराल तर मे बी तुमच्या समोर बघा अशी माय प्रोफाईलचं पेज ओपन होईल. तर याच्यात काय टाकायचं, तुम्हाला माय प्रोफाईलचं पेज आलं तर इथं फक्त एडिट प्रोफाईलवर क्लिक करा, तुमचं नाव वगैरे ईमेल आयडी सगळं फिल करा आणि जर प्रोफाईल पिक्चर प्रोफाईल पेज सेट करा आणि अपडेट करा. एवढंच प्रोसेस करायची. एकदा ही प्रोसेस झाली, तुम्हाला जे पासवर्ड मी शेअर केले ते पासवर्ड सिस्टम जनरेटर असेल, लक्षात राहत असलं ठीक आहे, नाहीतर तुम्ही काय करा, तो पासवर्ड इथं टाकून द्या आणि तुम्हाला हवं तो पासवर्ड इथं दुसरा टाकून सेट करून घ्या आणि चेंज पासवर्ड करून पुढच्या वेळेस तुम्ही लॉग इन करताना तुम्ही जो पासवर्ड टाकलाल त्या पासवर्डने लॉग इन करायचं. तर वन टाइम टास्क राहील. त्याच्यानंतर थोडं वरती गेलं तर लेफ्ट साईडला स्क्रीनला बघा या 3 हॉरिझॉन्टल लाईन दिसतील, त्याच्यावर क्लिक करा. एक नंबरला जी सिस्टम आहे त्या एक नंबरवर जो गोल बॉक्स दिसेल तुम्हाला, टॅब दिसेल, त्याच्यावर क्लिक करा. टीएफ इंट्राडे त्याच्यावर क्लिक केलं तर तुमच्या समोर इंट्राडे ट्रेड फंड येऊन जाईल. हे फर्स्ट टाइम. सेकंड टाइम लॉग इन कराल तर डायरेक्टली हेच पेज ओपन होईल. इंट्राडे ट्रेड फंडर नावाचं पेज ओपन होऊन जाईल. ठीक आहे, तर इंट्राडे ट्रेड फंडर नावाचं पेज ओपन होईल. ओपन झाल्यानंतर तुमच्या समोर असं काहीतरी सिलेक्ट बॉक्स येणार आहे. तर आता हे सिलेक्ट बॉक्स मध्ये काय सिलेक्ट करायचं तेच मी तुम्हाला इथं या पीपीटी मध्ये सांगून दिलेलं आहे. तर याच्या पण लागल्यास एकदा स्क्रीनशॉट घेऊन टाकायचे. मी पीडीएफ पाठवेल, पण तरी सुद्धा एकदा याचं स्क्रीनशॉट घेऊन टाका की नाव वगैरे वगैरे काय असेल, कुठं काय टाकायचं ती प्रोसेस बघा. आणि मी आता एकदा करून दाखवतो. आपल्याला काय करायचं आता बसून, उद्याचा ट्रेंड काय राहील ते तुम्ही आता सांगाल. तर ती प्रोसेस बघायची आहे. तर एक्सचेंज बघा, एनएससी बीएससी एमसेक्स यापैकी कोणतं सिलेक्ट करायचंय, चार्ट बॉक्स में रिप्लाय करायचं. आपल्याला निफ्टी 50च्या ट्रेंड अनालिसिस करायचं आहे. चार्ट बॉक्स में रिप्लाय करा. मी काय सिलेक्ट करू? परफेक्ट. एक सिंपल प्रोसेस आहे. आपण जे सिलेक्ट करायला एनएससी सिलेक्ट करायचं. इन्स्ट्रुमेंट मध्ये इक्विटी पण आहे, फ्युचर इंडेक्स पण आहे, फ्युचर स्टॉक पण आहे, ऑप्शन इंडेक्स पण आहे, ऑप्शन स्टॉक पण आहे. आपल्याला सिलेक्ट काय करायचं सध्या? सध्या स्पॉट अनालिसिस करायची आहे मार्केटमध्ये. मला ज्याला एक्सपायरी नाही त्याची अनालिसिस करायची आहे, जेणेकरून मग मला फ्युचर ऑप्शन सगळीकडे ट्रेड करता येईल. तर मी सध्या इन्स्ट्रुमेंट मध्ये इक्विटी सिलेक्ट करतोय. आता तुम्ही इंडिव्हिज्युअल कोणत्याही स्टॉकचं पण अनालिसिस करू शकताय किंवा सध्या आपल्याला इंडेक्स करायचंय. तर मी निफ्टी पेस, निफ्टी टाईप केल्यानंतर एक पेस टाका आणि एक 50 टाका, 50. ओके, तर त्याचं रिअल नाव जे निफ्टी 50 आहे. नॉर्मली आपण बोलताना त्याला निफ्टी बोलतो, पण लिस्टेड नेम निफ्टी पेस 50, 50 कंपनी मिळून बोलतं बनतं म्हणून निफ्टी 50. तर निफ्टी पेस 50 याला सिलेक्ट करून घ्या. आता जे ड्रॉपडाऊन येते ना त्याच्यावर क्लिक करायचंय, मग ते प्रॉपर फॉर्मॅटमध्ये तिथं सेट होऊन जाईल. फाईल नेम काय टाकाल? फाईल नेम काय टाकायचं तुमची मर्जी, तुम्ही काही सेट करू शकता. असे एक्झाम्पल मला निफ्टीची अनालिसिस करतोय, निफ्टी ट्रेंड. ओके, ट्रेंड अनालिसिस आपण करतोय. ट्रेंड फॉर आजची डेट सपोज 14 तारीख आहे, 15 ऑक्टोबरला उद्या मार्केटमध्ये काय राहील ते मला शोधायचे. असं काहीतरी तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकलं, निफ्टी ट्रेंड फॉर 15 ऑक्टोबर. ठीक आहे. एंड डेटचा रूल काय? आज संध्याकाळी 3:30 वाजता मार्केटची क्लोजिंग झाल्यानंतर तुम्ही इथं बसलेला आहात. उद्या मार्केटमध्ये मला कोणता ट्रेड घ्यायचा आहे ती प्रोसेस आयडेंटिफाय करायची आहे. तर सिंपल प्रोसेस, डेट कोणती घ्यायची? सुमित सर परफेक्ट, 14 तारीख घ्यायची आहे. बाकीच्यांनी सर्वांनी आन्सर करायचं आहे. मी मुद्दाम परत का विचारतोय, कारण की हे जेव्हा तुम्ही नुसतं बसून ऐकतात ना असं वाटतं की इझी करतो, पण प्रॅक्टिकल करताना मग काय कुठेतरी अटकतात. त्यापेक्षा एकदा प्रॉपर प्रॅक्टिस केली तर बेटर. परफेक्ट. तर 15 तारखेचा ट्रेंड ओळखायचा आहे, डेट 14 तारीख घेतली. ठीक आहे. तर 14 आज 3:30 नंतर कधी पण केलं, 1 मिनिटाचं काम आहे. गेट डेटावर क्लिक केलं, डेटा लोड झालाय. जसा डेटा लोड झाला तुमच्या समोर प्रोसेस आहे. एकदा चेक करून घ्यायचं आपण जी काही डेट टाकलेली आहे त्या दिवसाचा डेटा, लास्ट वर्किंग डेचा डेटा आलेला आहे का? जो 14 तारखेला मार्केट चालू होतं 14 तारखेचा डेटा आलेला आहे. ठीक आहे, तर मार्केटचा डेटा बरोबर आहे. मार्केट 25,123.35 या प्राइसला मार्केट येऊन थांबलेलं आहे, क्लोज झालेलं आहे. मला काय करायचंय उद्यासाठी, बाईंग रेंज काय सेलिंग रेंज काय ते फाइंड आउट करायचंय. आता हे गेट डेटा केल्यानंतर डेटा नॉर्मली एनएससीच्या साईडवर जो क्लोजिंग वगैरे असेल तो सगळं तुम्हाला इथं दिसेल.
बाकी बॅकग्राऊंड मध्ये आपण पूर्ण डेटा लोड करतोय. इम्पॉर्टंट प्रोसेस काय बघा, तुम्हाला याच्यात एकच गोष्ट रीड करायची आहे की जो काही मार्केटमध्ये आज डेटा जनरेट झालेला आहे तो डेटा कोणत्या म्हणजे ऍज अ ऑप्शन बायर म्हणून आपण रीड करायला पाहिजे, ऑप्शन सेलर मध्ये रीड करताना कॉल रायटर पुट रायटर काय बघायला पाहिजे. त्यासाठी त्या भाषेत न जाता एक सिंपल युजरला या गोष्टी कळायला पाहिजे म्हणून सोपी गोष्ट, स्विंग इक्वल टू तुम्हाला इथं दोन गोष्टी लिहून येतील, एक तर हाय लिहून येईल, एक तर लो लिहून येईल. जर हाय लिहून आलं तर ट्रेन अनालिसिस कसं करायचं ती प्रोसेस मी आता पुढे सांगेल, आणि लो लिहून आलं तर कसं करायचं. सध्या मला तुम्ही सांगायचंय इथं स्विंग इक्वल टू तुम्हाला काय दिसतंय, हाय की लो, चार्ट बॉक्स में रिप्लाय करा. तुम्ही गेट डेटा कराल, गेट डेटा नंतर डेटा लोड होईल, तुम्हाला फक्त एक पॉइंट रीड करायचा आहे, स्विंग काय, स्विंग हाय आहे की स्विंग लो आहे, एवढा व्हॅल्यू तुम्हाला रीड करायची. जर तुम्हाला जो स्विंग दिसतोय त्यानुसार पुढे आपल्या अनालिसिस मध्ये बदल करायचा आहे. तर तुम्हाला स्विंग काय दिसतोय, हाय की लो, हाय दिसतोय. तर हाय आलं तर मी अनालिसिस कसं करेल आणि लो आलं तर कसं करेल, आता तो पार्ट पहिले मी एक्सप्लेन करतो थेरॉटिकली आणि मग मी त्याला प्रॅक्टिकल करून दाखवतो. ठीक आहे, तर प्रोसेस मी स्टार्ट करतो. तर आता मला स्विंग इक्वल टू हाय आलेले आहे. ओके, इफ अवर कॅल्क्युलेशन स्टार्ट विथ म्हणजे काय, जसं आपण बघितलं की स्विंग इक्वल टू लो आला की हाय आला, आपलं कॅल्क्युलेशन आपण गेट डेटा केलं. कॅल्क्युलेशन स्टार्ट करताना जर तुम्हाला स्विंग इक्वल टू लो भेटला तर काय करायचं आणि स्विंग इक्वल टू हाय भेटलं तर काय करायचं, दोनच प्रोबॅबिलिटी आहे. दोन्ही सिच्युएशनला कसं अनालिसिस करायचं ती प्रोसेस आता एक्सप्लेन करेल. तर पहिले आपण डिस्कस करून घेऊ, स्विंग इक्वल टू लो आलं तर काय, नंतर हाय आलं तर काय, दोन्ही गोष्ट वन बाय वन करेल. आता हाय आलेलं हायचं प्रॅक्टिकल एक्झाम्पल पण घेऊया. तर जर आता बघा तुम्ही लक्षात घ्या, स्विंग इक्वल टू लो आणि हाय मध्ये फरक काय लक्षात घ्या. तुम्ही जो डिसाइसिव्ह कॅन्डल बघत होता चार्टवर, तर डिसाइसिव्ह कॅन्डल अनालिसिस करताना तुम्हाला एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल की बघा ही कॅन्डल डिसाइसिव्ह आहे, हिचा कलर काय, रेड की ग्रीन, चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचं. रेड आहे. आणि ही कॅन्डल पण डिसाइसिव्ह आहे, हिचा कलर काय, रेड की ग्रीन, ग्रीन. मग मुद्दा काय की एकाच वेळेस लाईव्ह मार्केटमध्ये तुम्ही जेव्हा याल तेव्हा मार्केटचा ट्रेंड एक तर डाऊन राहील एक तर अप राहील, पण मध्ये थोडंफार मार्केट पुलबॅक करेल. जसं पुलबॅक केलं एक दोन ग्रीन कॅन्डल बनवू शकतायत. मग या त्या ग्रीन डिसाइसिव्ह कॅन्डल पण बनतायत, त्या फक्त पुलबॅक आहे का ट्रेंड रिव्हर्सल आहे आपल्याला कळायला पाहिजे. म्हणजे मला कोणता फोर्स मार्केटमध्ये ऍक्टिव्ह आहे, ऑप्शन म्हणजे बायर मार्केटमध्ये ड्राईव्ह करतायत का सेलर मार्केटमध्ये मार्केटला ड्राईव्ह करतायत हे क्लिअरली कळायला पाहिजे. मार्केटमध्ये रायटिंग होते तर पुट रायटिंग होते का कॉल रायटिंग होते, म्हणजे मार्केट कोणत्या बाजूला रिअल स्ट्रेंथ दाखवत आहे त्यासाठीची प्रोसेस इम्पॉर्टंट आहे. आणि म्हणून तुम्ही याल कोणी ग्रीन कॅन्डल गेली कोणी रेड गेली असं नको व्हायला. अल्टिमेटली मार्केटचा डेटा जो आहे जो मार्केटमध्ये ड्रायव्हिंग फोर्स आहे त्याच डेटाला आपण रीड करायला पाहिजे, म्हणून तुम्हाला हा स्विंगचा ऑप्शन मी दिलेला आहे. तर जसं आपण आता बघितलं की आपला स्विंग इक्वल टू हाय दिसतोय, तर मी काय करेल, हाय याचा अर्थ काय की वरून मार्केट खाली पडत आलेलं आहे. जसं बघा 227 मार्केट कालची क्लोजिंग होती, आज 123 झालेलं, म्हणजे काय की स्विंग इक्वल टू हाय येतो म्हणजे कुठंतरी हाय पॉइंटला मार्केट होतं आणि तिथून मार्केट खाली 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 पडत आलं. कुठं होतं तर 25,310 ला मागच्या 2-4 दिवसापूर्वी कधी जे हाय केला असेल तिथून मार्केट खाली पडत पडत 25,123 पर्यंत पोहोचलेला आहे. तर आता या वरून खाली पडताना जी काही मार्केटमध्ये कॉल रायटिंग झालेली आहे त्यानुसार मार्केटमध्ये रेजिस्टन्स कुठं क्रिएट होत आहेत किंवा मार्केटमध्ये लो आला असेल तर मार्केट जर वरती वरती जात असेल तर जी पुट रायटिंग होते त्यानुसार मार्केटमध्ये सपोर्ट कुठं क्रिएट होत आहेत आणि लेटेस्ट सपोर्ट कोणता आहे ते आपल्याला ओळखता येतं. तर हे सगळं जसं मी ऑप्शन चेन अनालिसिस तुम्हाला लास्ट वीकला सांगितलं असेल त्या थोडंफार लोकांना काही कन्फ्युजन पण झालं असेल, तर ते अगदी सामान्य ट्रेडरला ज्याला ऑप्शन चेनचं ओपन माहित नाहीये त्याला पण प्रोफेशनल लेवल भेटायला पाहिजे. म्हणून ही प्रोसेस कसं करायचं बघा. तर जस्ट पहिले तुम्ही बघायचं स्विंग आपल्याला हाय आला का लो आला. तर जर लो आला तर काय कराल, तर ट्रेंड अनालिसिस करताना तुम्हाला ग्रीन डिसाइसिव्ह कॅन्डल पण भेटते आणि लो ग्रीन रेड पण भेटते. पण जर मला स्विंग इक्वल टू लो दिसत असेल तर इथून पुढचा ट्रेंड ओळखायला मी फक्त आणि फक्त कोणती कॅन्डल वापरेल तर ग्रीन डिसाइसिव्ह कॅन्डल वापरेल. म्हणजे मी जिथं आहे
आणि एखाद दोन मला रेड कॅन्डल भेटल्या, त्याला पण इग्नोर करून टाकले मी. आता जर स्विंग इक्वल टू लो आला तर तुम्ही फक्त आणि फक्त ग्रीन डिसायसिव्ह कॅन्डलचाच यूज करून मार्केटचा ट्रेंड आयडेंटिफाय करायचा. हा, आता कोणती करायची तर तुम्ही जिथं बसल्यात तिथून पहिली भेटली ती पण चालते, पण मी सेफ साईड काय करतो, सेकंड कॅन्डल घेतो. एकदम पहिलीच न घेता पहिली डिसायसिव्ह आहे आणि अजून एक कॅन्डल म्हणजे दोन सेकंड डिसायसिव्ह कॅन्डल आपली जी काय असेल त्या कॅन्डलवर कर्सर ठेवायचं. तेव्हा इंडिकेटर जे काय तुम्ही यू देणार आहे मी तुम्हाला, त्या इंडिकेटरचा कलर पण ग्रीनच पाहिजे. कॅन्डल ग्रीन आहे, डिसायसिव्ह कॅन्डल पण ग्रीन वापरतोय, तेव्हा इंडिकेटर जे आपण बनवतोय ते इंडिकेटर पण ग्रीन राहील. आणि त्याची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू तुम्हाला नोट करायची. कशी नोट करायची परत सांगेल. आणि ती नोट केलेली व्हॅल्यू आपल्या सिस्टमला पास करायची. ओके, तर तुम्ही मला सांगायचं स्विंग इक्वल टू लो आला तर तुम्ही मार्केटला अनालिसिस करायला मी एक्झाम्पल देणार आहे. स्विंग इक्वल टू जर तुम्हाला लो दिसला तिथं आउटपुट मध्ये, तर तुम्ही कॅन्डल ग्रीन वापराल का रेड वापराल तेवढं चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. इथं बघा, कुठं बघणार स्विंग कुठं दिसेल, इथं स्विंग इक्वल टू एक तर लो येईल एक तर हाय. इथं जर लो लिहून आला असता तर उद्याच्या ट्रेंड अनालिसिस करायला डिसायसिव्ह कॅन्डल आपली ग्रीन कॅन्डल कन्सिडर करणार की रेड कराल, चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचं. परफेक्ट परफेक्ट परफेक्ट. जर लो आला तर ग्रीन कॅन्डल, पण आता सध्या आलेले हाय. जर स्विंग इक्वल टू हाय आला तर काय कराल, तर तुम्ही वापरणारे जिथं पण मार्केट आहे तिथून लेटेस्ट सेकंड रेड डिसायसिव्ह कॅन्डल वापरायची. कोणती वापरायची? रेड डिसायसिव्ह कॅन्डल वापरायची. जी काही रेड कॅन्डल भेटेल डिसायसिव्ह वाली पहिली लेटेस्ट वाली ती, त्याच्या अजून एक कॅन्डल मागे द्यायची, म्हणजे सेकंड डिसायसिव्ह कॅन्डल मी वापरणार आहे. सेकंड रेड डिसायसिव्ह कॅन्डल ती बॅक टू बॅक असेल तरी चालेल, एक आली दोन चार कॅन्डल नंतर परत भेटली तरी चालेल, कोणती पण असू द्या. डिसायसिव्ह कॅन्डल वाली मला पाहिजे. सेकंड डिसायसिव्ह कॅन्डल जी असेल त्याच्यावर मी कॅन्डल व कर्सर ठेवेल. ती व्हॅल्यू नोट करायची, सिस्टमला पास करायचं. उद्याच्या अनालिसिस तुमच्यासमोर मी दाखवेल आता तुम्हाला. आतासाठी पहिले बघा, मी याचं प्रॅक्टिकल अजून करणार, त्यामुळे ते चिंता करू नका. फक्त एवढं लक्षात घ्या, स्विंग इक्वल टू लो आला तर मला ग्रीन डिसायसिव्ह कॅन्डलचा वापर करून ट्रेंड अनालिसिस करायचं आहे. आणि स्विंग इक्वल टू जर हाय आला तर मला रेड कॅन्डलचाच वापर करून मार्केटचा ट्रेंड ओळखायचा आहे. हे हा पॉइंट क्लिअर आहे का? चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. एवढा पॉइंट क्लिअर आहे का? ते अजून कॅन्डल चार्टवर कसं नोट करायचं मी सांगेल, त्याची प्रॅक्टिस करूया. पण मुद्दा आहे की आपण गेट डेटा केला, तिथं लो स्विंग इक्वल टू लो येईल एक किंवा हाय येईल. तर हाय आला तर रेड कॅन्डल कन्सिडर करेल आणि लो आला तर ग्रीन कॅन्डल कन्सिडर करेल. हे काय आहे की एक सामान्य ट्रेडरला कॉल रायटिंग कुठं होते, पुट रायटिंग कुठं होते, कोणता डेटा काय म्हणतोय, ऑप्शन चेंज मध्ये मार्केटमध्ये ऑप्शन मध्ये ओआय डेटा कुठं इन्क्रीज होतोय वगैरे वगैरे त्याला कळत नाहीये. पण त्याला या सर्व गोष्टी इझिली दाखवता यायला पाहिजे. ती प्रोसेस आपण इथे केली. ठीक आहे, परफेक्ट. आय होप सर्वांना क्लिअर आहे. तर जस्ट मी या प्रोसेसला आता मूव्ह करतोय. आता बघा, आपण जे करंट एक्झाम्पल घेतोय, 14 तारखेला बसलोय, 15 तारखेचा ट्रेंड ओळखायचा आहे. स्विंग इक्वल टू हाय आलेला आहे. कॅन्डल कोणती वापराल उद्याच्या ट्रेंड अनालिसिस करायला? कॅन्डल कोणती वापराल चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचं. मुद्दा मी एक दोन वेळेस परत विचारतोय, पण ते एकदा फिट झालं तर नंतर कन्फ्युजन राहणार नाही. परफेक्ट परफेक्ट परफेक्ट. रेड कॅन्डल वापरायचं. ठीक आहे, आता मी चार्टवर जाईल. चार्टवर जाईल. चार्टवर मी इथं बसलेलो आहे. ही कॅन्डल मला रेड दिसते, पण मी काय बोललोय बघा, रेड कॅन्डल तर वापरायची आहे, पण जे इंडिकेटरची सेटिंग मी तुम्हाला देणार आहे बघा, रेड कॅन्डल पाहिजे मला. आणि तेव्हा इंडिकेटर जी असेल ते इंडिकेटरच्या लाईन जी बनेल ती पण रेड पाहिजे, तर मला ते वापरायचं आहे. जर कॅन्डल रेड आहे आणि इंडिकेटर ग्रीन असेल तरी चालणार नाही, ते सोडून द्यायचं. बघूया पुढे काय करायचं. मी लावून देतो, पहिले त्याला प्लॉट करतो. त्याचे सर्व सेटिंग्स वगैरे तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील. मी जस्ट प्लॉट केलं. ठीक आहे, आता तुम्ही पहिले सेटअप चेक करा की टाइम फ्रेम मी 5 मिनिटाची लावली की लावली आहे. आपण हे जे काही करतोय टाइम फ्रेम बघा, मागच्या स्लाइडला आपण बोललो 5 मिनिटाची टाइम फ्रेम लावायची आहे. ओके, चार्ट टाइप आपल्याला कोणता लावायचा आहे? ठिकाणाशी चार्ट लावायचा, लावलेला आहे. सेटिंग मी दिलेली आहे. याच्यात कसं प्लॉट करायचं, काय करायचं, त्यासाठी आकाश सरांचा नंबर दिलेला आहे. आणि त्या सर्व सेटिंग मी तुमच्या कम्युनिटीवर पण प्रोव्हाइड करेल. ठीक आहे, आता तुम्ही मला सांगायचं आहे, इथं सगळ्यात शेवटच्या कॅन्डलला तुम्ही बसल्यात,
आणि ही कॅन्डल डिसायसिव्ह आहे. पण या कॅन्डलवर मी कर्सर ठेवल्यानंतर जी काही मला ही इंडिकेटरची जी लाईन आहे ती मला ग्रीन दिसते की रेड दिसते? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ग्रीन दिसते. तर मग हा पार्ट मला वापरायचा आहे का वाच? या एक दोन कॅन्डल ज्या डिसायसिव्ह दिसतात या वापरायच्यात का? वापरायच्यात का? यस ऑर नो? नाही, मला फक्त कॅन्डल रेड नकोय. कॅन्डल पण रेड आणि इंडिकेटर पण रेड पाहिजे. ठीक आहे, परफेक्ट. कारण की बघा याचा फायदा काय होईल माहिती का, की मार्केटमध्ये भरपूर परम्युटेशन कॉम्बिनेशन येतील, पण प्रत्येक सिच्युएशनला तुम्हाला हा जो मार्केट वरती आला तो पुलबॅक होता का, ट्रेंड रिव्हर्सल होता का, काय होतं, या सर्व गोष्टी तिथं आपल्याला नोट करून घ्यायच्या. ठीक आहे, म्हणून मी ती कंडिशन देतोय. तर मी याला अजून एक सिंपल साधी सोपी गोष्ट तुम्हाला सांगतो. सध्या तुम्हाला आपण गेट डेटा केला, स्विंग इक्वल टू हाय आलं, कॅन्डल रेड वापरायची आहे. स्विंग इक्वल टू हाय आला, तुम्ही काय करायचं? शॉर्टकट सांगतो पहिले, शॉर्टकट सांगतो म्हणजे जेणेकरून तुम्हाला सोपं होईल कॅन्डल आयडेंटिफाय करायला. हाय आला म्हणजे वरून मार्केट खाली खाली पडलंय, मी इथं बसलेलो आहे, तर तुम्ही काय करायचं? मला अनालिसिस करायचं की उद्या काय होणार आहे. तर वरून खाली आलं ना, तर सगळ्यात लोएस्ट पॉइंटला मार्केट कुठे गेलं आज, म्हणजे डे लो ला मार्केट कुठे गेलं बघा. तर तुम्ही बघाल ही कॅन्डल बघा, ही किंवा ही जी काय असेल या कॅन्डलने लो केलेला आहे. तर मला जी अनालिसिस करायची आहे, इथून लोएस्ट कॅन्डलला मी जाईल, या लो कॅन्डल पासून मला डिसायसिव्ह कॅन्डल शोधायची आहे. ही पहिली भेटेल, दुसरी भेटेल, सेकंड डिसायसिव्ह कॅन्डल जी काय भेटेल तिला मला वापरायचं. ओके, ही सोपी मेथड सांगतोय. अदरवाइज तुम्ही काय कराल, इथून पण गेलात तर बघा इथे इंडिकेटर पूर्ण तुम्हाला ग्रीन दिसेल, याला इग्नोर करा. इकडून जा बघा, या या रेड, ग्रीन तर वापरायचीच नाही, तर ग्रीन सोडून दिला. या रेड बघा, ही डोजी आहे, ही डोजी आहे, ही डोजी, ही डोजी, सोडून दिला, काही कामाचं नाही. ही डोजी, ही डोजी, काही कामाची, ही डोजी आहे. म्हणजे ऑलमोस्ट तुम्ही इथं चेक पण केलं, डोकं लावलं तरी गरजच नाहीये. तर याला शॉर्टकट काय, की एक 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 कॅन्डल करत बसण्यापेक्षा स्विंग इक्वल टू हाय आला, मार्केट खाली पडलं असेल, त्या दिवसाचा लो कॅन्डल, ज्या कॅन्डलने लो व्हॅल्यू लो बनवलाय, तिथून मला पहिली आणि दुसरी सेकंड डिसायसिव्ह कॅन्डलवर कर्सर ठेवायचंय. आणि त्या टायमाला इंडिकेटर पण रेड राहील. त्या इंडिकेटरची प्राइस काय ती फक्त नोट करायची, ती कुठं भेटेल ते मी तुम्हाला आता पहिले मार्क करतो आणि ती कशी भेटेल ते पण सांगतो. ठीक आहे, तर मी जस्ट एक सर्कल ड्रॉ करतोय. सर्कल ड्रॉ करून दिलं. ओके, तर स्विंग इक्वल टू हाय आला, कॅन्डल रेड वापरणार. ठीक आहे, आता मार्केट तिथून खाली खाली पडलं असेल तर तुम्ही एक एक कॅन्डल करत गेले तरी काही प्रॉब्लेम नाहीये. शॉर्टकट मी काय सांगितलं, की हाय आलेला आहे म्हणजे मार्केट खाली पडलं असेल, तर सगळ्यात जास्त खाली कुठे गेलं, तर या कॅन्डल ज्या कॅन्डलने लो बनवला, आजचा डे लो बनवला, तेव्हा सेलर सर्वात जास्त विनर असतील, सर्वात जास्त खाली मार्केटला नेलं असेल त्यांनी. तर मला तो सेलिंग फोर्स मार्केटमध्ये जनरेट झालाय, त्याला कॅच करायचं आहे. तर या कॅन्डलने मार्केटने आजचा डे लो बनवला. ही कॅन्डल कधी कधी डोजी पण राहू शकते, डिसायसिव्ह पण राहू शकते. ज्या कॅन्डलने लो बनवला ती कॅन्डल डिसायसिव्ह आहे का? यस ऑर नो? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. असेल तर यस सांगा, नसेल तर नो सांगा. रूल सेम आहे. ही कॅन्डल डिसायसिव्ह आहे का? तीच का बघतोय? तीच का बघतो कारण त्या कॅन्डलने लो बनवलाय आज. आहे, ओपन आणि हाय चेक करा, सेम आहे. ठीक आहे, डिसायसिव्ह आहे, नॉन मध्ये नवीन लो पण बनवतं. ठीक आहे, कॅन्डल कम्प्लीट चांगली आहे, डिसायसिव्ह आहे, रेड आहे आणि इंडिकेटर पण रेड आहे. कॅन्डल जेव्हा रेड बनते तेव्हा इंडिकेटर पण रेड असेल तर परफेक्ट माझी कंडिशन कंप्लीट होते. ही कॅन्डल कामाची पहिली आहे. पण मला कोणती पाहिजे? दुसरी पाहिजे. जेव्हा पण लेटेस्ट कॅन्डल माझी राहील तिथून मला दुसरी पाहिजे. तर पहिली मला भेटली, अजून एक पाहिजे, मागे या. ही आहे का डिसायसिव्ह? एक भेटून गेलेली आहे, दुसऱ्यावर जायचं आहे. तर ही जर राहिली असती तर काम झालं असतं, पण ती डोजी आहे, वरती खाली लाईन आहे. चला ठीक आहे, मागे जाऊया. ही आहे का? यस और नो? आहे. जर ही डिसायसिव्ह कॅन्डल आहे बघा, ही पहिली झाली, ही डोजी सोडून दिली, ही दुसरी झाली. तर आपल्याला काय केलं, स्विंग इक्वल टू हाय आला म्हणून रेड कॅन्डल घेतली. इंडिकेटर वगैरे हा सगळा सेटअप सेम राहील. टाइम फ्रेम 5 मिनिटं. डे लो पासून पहिली डिसायसिव्ह, दुसरी डिसायसिव्ह, सेकंड डिसायसिव्ह कॅन्डलवर मी कर्सर ठेवतोय. त्या टायमाला
या इंडिकेटरची प्राइस आता मी जे सर्कल ड्रॉ केले ना तुम्हाला पिंक कलर मध्ये, तिथं बाय डिफॉल्ट लिहून येणार आहे. या सर्व सेटिंग्स मी तुम्हाला कम्युनिटीला टाकून देईल, तुम्ही चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. व्हॅल्यू काय दिसते तुम्हाला, ते सर्कल जे मी मार्क केलं त्याच्यात प्राइस काय दिसते, ती जी प्राइस आहे ना, ती प्राइस आपल्याला वापरायची मार्केटचा ट्रेंड अनालिसिस करायला. तो सर्वात इम्पॉर्टंट पॉइंट आहे. का कसं ते पुढे बघूया. 25,155. ओके, हे एवढं मी का करायला लावतोय. नॉर्मली आपण वेबिनार मध्ये बघितलं होतं की मार्केटची क्लोजिंग आपण वापरली होती, वापरू शकतायत नुसती डायरेक्टली डेची क्लोजिंग वापरली, पण क्लोजिंगचा प्रॉब्लेम काय बघा की 3:30 वाजले म्हणून मार्केट तिथं थांबलंय. जर अजून 15 मिनिटं मार्केट चाललं असतं तर अजून क्लोजिंग वेगळी आली असती, किंवा 15 मिनिटं पहिले मार्केट क्लोज झालं असतं तर क्लोजिंग वेगळी आली असती. तर म्हणून मी त्याला एवढे व्हॅल्यू देऊ शकत नाहीये. हा, तुम्ही इक्विटीमध्ये सेटलमेंट वगैरे होते तेव्हा त्या गोष्टी व्हॅल्यू मॅटर करतात, पण आपल्याला अल्टिमेटली बाईंग किंवा सेलिंगच्या मार्केटची डायरेक्शन ठरवायची आहे. म्हणून सेलरची सर्वात जास्त स्ट्रेंथ कुठं होती ती मला पाहिजे होती, आणि म्हणून आपण हा युनिक प्रोसेस शोधलेली आहे. डिसाइसिव्ह कॅन्डल, लो पासून पहिली आणि दुसरी सेकंड डिसाइसिव्ह कॅन्डल जी काय असेल, तेव्हा इंडिकेटरची प्राइस जी आहे ती आपल्याला वापरायची आहे. तर जसं मी बघा तुम्हाला दाखवून देतो परत. तर ही पहिली होती आपली आणि ही दुसरी होती. दुसरी केली तेव्हा ही जी इंडिकेटर, माझा कर्सर सेकंड डिसाइसिव्ह कॅन्डलवरच ठेवायचा आहे, तेव्हा ही जी इंडिकेटरची प्राइस आहे ती 25,155 येते, ती व्हॅल्यू आपण वापरतोय. आय होप तुम्हाला हे 2-4 दिवस प्रॅक्टिस केल्यानंतर या गोष्टी जमतील, त्याच्या काही चिंता करू नका. पण रेडच का घेतली हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे. स्विंग हाय आलं तर म्हणून, म्हणजे मार्केटमध्ये आज मंदी झाली असेल, सेलिंग आली असेल, सेलर मार्केटने स्ट्रॉंग असेल म्हणून फर्स्ट कॅन्डल आणि सेकंड कॅन्डल 25,155 ही जी व्हॅल्यू भेटते ती कुठे इन्सर्ट करायची आहे. बस एवढंच चार्ट आहे तुमचं काम. जी व्हॅल्यू भेटली 25,155 तुम्हाला यायचंय, आणि या स्विंगच्या समोर जी फील्ड आहे की 25,000 जिथून मार्केट पडत आलं, पण आता मार्केट लेटेस्ट ड्रायव्हिंग फोर्स कुठे आहे, तर लेटेस्ट व्हॅल्यू 25,155 ही प्राइस की पॉइंट आहे तुमच्यासाठी. व्हॅल्यू आली, मी जस्ट कॅल्क्युलेट केलं, तुमच्या समोर रेंज आलेली आहे. उद्या जर मार्केटचा ट्रेंड अप होणार असेल तर कोणत्या प्राइसचा वरती गेला तर मार्केट अप मध्ये जाईल, आणि कोणत्या प्राइसचा खाली मार्केट अजून गेलं तर परत मार्केटमध्ये सेलिंग वाढेल. याच्यासाठीचा रेंज तुमच्या समोर आलेला आहे. ओके, तर तुमच्या समोर आतापर्यंत जी प्रोसेस मी सांगितलेली सिंपल प्रोसेस मी सिलेक्शन केलेली आहे की स्विंग हाय आला तर मी कॅन्डल रेड घेतली, आणि वरून वर मग सेलिंग प्रेशर आहे ना, रेड म्हणजे मार्केट डाऊन ट्रेंड आहे, डाऊन मध्ये सगळ्यात खाली कुठे गेलं, सेलर सर्वात जास्त स्ट्रॉंग कुठं होता, जिथं लो बनवत होता, तर तिथून मी सेकंड कॅन्डल डिसाइसिव्ह घेऊन टाकली, ती व्हॅल्यू आली. त्यानुसार मला जस्ट ती व्हॅल्यू इथं पुट करायची आहे. तुमच्या समोर व्हॅल्यू येतील की उद्या जर अप ट्रेंड येणार असेल तर 25,181, आता 123 वगैरेच्या आसपास मार्केट क्लोज आहे. या प्राइसचा वरती सकाळी मार्केट ओपन झाल्यानंतर पहिले 5-10 मिनिटं आपण वेट करतो, म्हणून 9:30 9:30 नंतर कधी पण 5 मिनिटाची कॅन्डल, फक्त 5 मिनिटाची, कारण की टाइम फ्रेम 5 मिनिटं वापरतोय. 5 मिनिटाची कॅन्डल जर या प्राइसचा वरती क्लोज करत असेल तर उद्याच्या दिवसभराच्या ट्रेंड मार्केटचा अप राहील. आणि 9:30 नंतर जर मार्केट अगेन या सेलिंग प्राइसचा खाली जर सस्टेन राहून गेलं, या सेलिंग प्राइसचा खाली मार्केट राहिलं, तर आज जो सेलिंग आली होती ती परत कंटिन्यू करेल, अजून मार्केट खाली जाईल. हे आपल्याला आयडेंटिफाय करायचंय. आता मी इथपर्यंत थांबतो. याला अजून डिटेल कसं करायचं, याचे शो टार्गेट टॉप लॉस कसे वापरायचे, या सर्व गोष्टी आपण पुढे डिस्कस करणार आहोत. आज एक एक्झाम्पल झालंय, अजून मल्टिपल एक्झाम्पल करूया, बॅक टेस्टिंग पण करता येईल, आणि इथून महिनाभर रोज आपल्याला इथं बसून उद्याचा लेवल ऍडव्हान्स मध्ये फाइंड आउट करायचा. तुम्हाला ट्रेंड ओळखता आलं, स्ट्रॅटेजी आपण शिकणार आहोत. स्ट्रॅटेजी ऑलरेडी काही लोकांनी शिकलेली पण असेल की कधी मी बुल पुट स्प्रेड बनवतो, कधी बिअर कॉल स्प्रेड बनवतो, त्यासाठी स्ट्राईक सिलेक्शन काय, या सर्व गोष्टी हळूहळू पुढे पण येतील. तर या पद्धतीने आपल्याला मार्केटचा ट्रेंड ओळखायचा आहे. एकदा ट्रेंड अनालिसिस वर कमांड आली, मार्केटमध्ये 2-4 हजार रुपये दिवसाला कमवणं अवघड नाहीये. ही प्रोसेस आहे. याच्यात जर काही डाऊट असेल, काही शंका असेल तर विचारायचे. याचं टार्गेट काय, टॉप लॉस काय वगैरे वगैरे मी पुढच्या लेक्चरला पुढे सांगेल. पण आतापर्यंत मी जे सांगितलं त्याच्यात काही डाऊट असेल, काही शंका असेल
तर क्वेश्चन विचारू शकतायत. मी पहिले रेकॉर्डिंग पहिले स्टॉप करतो आणि मग तुमचे क्वेश्चन घेतो. ठीक आहे. एकच मिनिट साहेब.